निदरी घळईमध्ये पुन्हा उभे खनन झाल्यास निदरीची निर्मिती होते. या निदरीचे काठ हे तीव्र उताराचे असतात व रुंदी घळईपेक्षा खूपच अरुंद असते आणि खोली ही देखील निदरीपेक्षा जास्त असते. आपल्याला या शेजारील फोटोमध्ये स्पष्टपणे निदरी ही दिसून येत आहे. या ठिकाणी मूळ घळई हे अशा पद्धतीची होती. या घळईमध्येच पुन्हा एकदा खनन झाल्याचे दिसते. म्हणजेच या ठिकाणी जो निदरीचा भाग आहे तो निदरीचा भाग हा इथून एवढाच असलेला दिसून येतो. ही किती अरुंद आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला या सायकल स्वाराकडे पाहता येईल. हा जो काही सायकल स्वार आहे हा सायकल स्वार जेमतेम उभा राहील एवढीच रुंदी या ठिकाणी आहे. आणि पुन्हा या ठिकाणी मूळ जी निदरीची रुंदी आहे ती निदरीची रुंदी खूपच कमी असलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला या निदरीचे काठ हे तीव्र उताराचे, खूपच अरुंद आणि खोल पात्र असणारी जी काही दरी आहे तिलाच निदरी असे म्हणतात. कोलोरॅडो नदीने ग्रँड कॅनियन ही निदरी तयार केलेली आहे. ही जी लांबी ही 482 किलोमीटर एवढी आहे व खोली ही 2 किलोमीटर एवढी असलेली दिसते. ॲरिझोना या प्रांतामध्ये आपल्याला ही निदरी असलेली दिसून येते. ही निदरी पाहण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भेट देतात. 2 लाख वर्षापासून इथे मनुष्य वस्ती नाही किंवा मानवाचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे नदीने तयार केलेलं हे 482 किलोमीटरचं जे ग्रँड कॅनियनचं पात्र आहे त्या ठिकाणी पर्यटक हेलिकॉप्टरने अथवा विमानाने भेट देतात आणि तिथली सफर करण्यासाठी पर्यटकांचा अतिशय उत्साह असतो. कारण या ठिकाणी दरी ही 2 किलोमीटर खोलीची असलेली दिसते. अशाच पद्धतीने भारताच्या जवळच सिंधू नदीने 5180 मीटर खोलीची निदरी गिलगिट पर्वतात म्हणजेच हिमालयाच्या भागात निर्माण केलेली दिसते. अशा पद्धतीने निदरी हे जे भूरूप आहे हे निर्माण होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो आणि त्या ठिकाणी जर का नदीच्या पात्राने जर जागा बदलली तर मात्र निदरी होऊ शकत नाही. नदीच्या पहिल्या टप्प्यातील हे भूरूप अतिशय महत्वाचे असते. धावत्या नदीच्या खनन कार्यात नदीपात्र पायऱ्या सारखे जेव्हा तयार होते व नदी प्रवाह वेगाने धावून पुढे येतोय असं ज्या ठिकाणी दिसतं त्यास धावत्या असे म्हणतात. शेजारील फोटोमध्ये धावत्याचे उत्तम उदाहरण हे असलेले दिसून येते. अशी ही जी काही धावत्या आहेत हे जवळच पाहायच्या असतील तर कर्नाटकातील गोकाक शेजारी मलप्रभा नदीने घोडचिनमळकी या ठिकाणी या धावत्या निर्माण केलेल्या आहेत. या धावत्या पावसाळ्यात पाहण्यासाठी अनेक पर्यटक हे त्या ठिकाणी जातात. अतिशय विलोभनीय दृश्य या धावत्यांचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा या धावत्या कधी निर्माण होतात तर नदी पात्रातील खडक कलण्याची दिशा ही नदी पात्राला अनुसरून असले की त्या ठिकाणी धावत्या तयार होतात. अशा धावत्या सर्वच नद्यांना उपलब्ध होत नाहीत किंवा प्रत्येक नदीमध्ये अशा धावत्यांची निर्मिती होत नाही. कारण प्रत्येक नदीत नदी पात्रातील खडकांची कलण्याची दिशा ही नदी प्रवाहाला अनुसरून नसते. त्यामुळे सर्वत्रच या धावत्या निर्माण होत नसलेल्या दिसून येतात. मात्र अशी अनुकूल परिस्थिती असल्यास त्या ठिकाणी नदी प्रवाह धावल्याप्रमाणे भासतो. म्हणजेच नदी धावून पुढे येते असं वाटतं. त्या ठिकाणी अशा या धावत्या तयार होतात. अमेरिकेमध्ये सेंट लॉरेन्स नदीने अशा पद्धतीने लॅचिंग या धावत्या तयार केलेल्या दिसतात. आपण आकृती काढत असताना अशाच वरील दाखवल्याप्रमाणे ही आकृती काढायची आहे.
या ठिकाणी नदी प्रवाह हा पायऱ्या पायऱ्यासारखा धावत पुढे चाललेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण काटछेद घेतलाय आणि या काटछेद्यावरून नदी प्रवाह अशा पद्धतीने धावत पुढे चाललेला आहे असं भासतं, त्यावेळेस त्याला धावत्या असं म्हणायचं आहे. या ठिकाणी धबधबा आणि धावत्या यामध्ये फरक आहे. धबधब्याची उंची कधी धबधबा म्हणतो की ज्यावेळेस तो 10 मीटर पेक्षा खाली नदीचा प्रवाह कोसळतो त्यावेळेस त्याला धबधबा म्हणतात. इथे मात्र असणारी उंची, नदी प्रवाहातील पाणी कोसळण्याची उंची ही कमी आहे आणि क्रमवार त्या पायऱ्या पायऱ्यांसारखं दिसतंय, त्यावेळेसच त्याला धावत्या असं म्हणायचं. पुढचे भूरूप आपण समजून घेऊ, ते म्हणजे आहे रांजण खळगे. यापूर्वी आपण वेदन ही क्रिया समजून घेतली. वेदन या क्रियेमध्ये आपल्याला समजलं की जिथे नदी पात्रातील जोड किंवा भेगा किंवा अडथळे असतील तिथे नदी प्रवाह चक्राकार फिरतो आणि या चक्राकार फिरण्याबरोबर नदी प्रवाहाबरोबर आलेले दगडगोटे एकाच ठिकाणी गोल गोल फिरतात, चक्राकार फिरतात आणि त्यामुळे खळगा हा नदी पात्रामध्ये निर्माण होतो. असे खळगे हे आपल्याला नदी पात्रामध्ये आढळून येतात आणि त्यांचा आकार एखाद्या रांजणाप्रमाणे होतो, त्यामुळे त्यांना रांजण खळगे असं म्हटलेलं दिसून येतं. या ठिकाणी नदी पात्रामध्ये विविध असे रांजण खळगे तयार झालेले दिसून येतात. हे रांजण खळगे प्रामुख्याने गोकाक या ठिकाणी आढळून आलेले आपल्याला या फोटोमध्ये दिसून येत आहेत. नदीच्या पहिल्या टप्प्यामध्येच हे रांजण खळगे बनत असतात. म्हणजेच नदी जेव्हा डोंगराळ प्रदेशात असेल, पर्वतीय प्रदेशात असेल, त्याच वेळेस हे रांजण खळगे होतात. कारण नदी प्रवाहाला असणारा वेग जेव्हा जास्त असेल तेव्हा चक्राकार असा दगडगोटे फिरण्याची क्रिया घडत असते. आपल्याला आकृतीमध्ये ही क्रिया अधिक सोयीस्कर दिसून येते. बघा, नदी प्रवाह या ठिकाणी गोल चक्राकार फिरतोय आणि पुढे जातोय. अशी ही जी काही क्रिया आहे, या क्रियेमुळे आपल्याला नदी पात्रातील जे काही दगडगोटे आहेत ते दगडगोटे अशा पद्धतीने फिरून पुढे जातात आणि ही गोल फिरण्याची क्रिया, ड्रिलिंग करण्याची क्रिया ही नदी पात्रावर होत राहते. असे हे नदी पात्रातील खडक गोल फिरण्यामुळे नदी पात्रामध्ये हा खळगा वाढत जातो. एकमेकांना हे खळगे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मात्र मोठा त्या ठिकाणी रांजण खळगे तयार होतात. 2-4 रांजण खळगे या ठिकाणी बघा, मोठे मोठे जे काही रांजण खळगे आहेत, हे रांजण खळगे एकमेकांना कालांतराने इथे जॉईन होणार आहेत. परिणामी हे ज्यावेळेस खळगे एकमेकांना जॉईन होतील त्यावेळेस त्याच्यापासून कुंभगर्ता या तयार झालेल्या दिसतील. इथे बघा, स्पष्टपणे आकृतीमध्ये दिसतंय की हा एक खळगा आहे आणि कालांतराने दुसरा खळगा हा देखील जॉईन झालाय. या दोघांचा मिळून तयार होणारे कुंभगर्ता, यांचा आकार हा एखादा माणूस सहज झोपेल एवढा मोठा देखील असतो आणि उभा राहिला असता तो उभा पूर्णपणे दिसणार नाही एवढे रांजण खळगे खोल असू शकतात. आपल्या महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने जर का रांजण खळगे बघायचे असतील तर अहमदनगर शेजारी घोड नदीने आपल्याला हे रांजण खळगे बनवलेले दिसून येतात. निघोज हे ठिकाण या रांजण खळग्यासाठी आपल्याला प्रसिद्ध असलेलं दिसतं. तिथे घोड नदीने मोठमोठे रांजण खळगे, कुंभगर्ता या तयार केलेल्या आहेत. परदेशातील पर्यटक देखील हे दृश्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी येत असलेले दिसून येतात.